तेजस्विनीनं मेडल जिंकल्यानंतर सर्वात पहिली प्रतिक्रिया दिली आहे ती म्हणजे साम टीव्हीला. तिच्या कुटुंबियांशी आणि तेजस्विनीशी थेट ऑस्ट्रेलियाहून एक्सक्लुझिव्ह बातचीत केलेली आहे आमचे प्रतिनिधी संभाजी थोरात यांनी. भारताची सुवर्णकन्या तेजस्विनी सावंत हिनं पुन्हा एकदा सुवर्णवेध घेतलाय. तिला सुवर्ण पदक मिळाले. याबाबत तिचे पती आणि आई यांची पहिली प्रतिक्रिया काय जाणून घेऊ. काय वाटतं? पहिले द्या प्रतिक्रिया. पहिली म्हणजे प्रचंड, जे प्रत्येक भारतीयाच्या मनात आज जे असेल तेच माझ्या मनात आहे की येस, तिने पुन्हा सिद्ध केलं की ती गोल्डन गर्लच आहे, भारताची सुवर्णकन्या आहे. कालचं सिल्वर मेडल हेही खूप त्या दृष्टीने कारकीर्द म्हणून खूपच वेगळं पण होतं. पण आज अगदी अशक्य गोष्ट तिने करून दाखवली. खरं म्हटलं तिच्यासाठी अशक्य नाही, पण आपल्या सर्वांना अशक्य वाटणारी गोष्ट तिने करून दाखवली आहे. आणि खरंच हॅट्स ऑफ. आणि तिचं जे स्वप्न होतं, तिची प्रत्येक व्याख्यानात सांगायची, अगदी आवर्जून सांगायची की तिरंगा वरती जाण्याचं आणि त्यावेळी आपल्या देशाचं राष्ट्रगीत जे वाजतं ते वाजण्याचं भाग्य ज्यांना गोल्ड मिळतं त्यांना आहे. त्याच्यामुळे तिची काल असं मला वाटलं की तिची इच्छा कुठेतरी अधुरी राहिली असती. पण काय ती चमत्कार करते की आज तिने ते करून दाखवलं की नाही. आणि रात्री 1:30 वाजता तिचा मला मेसेज आला होता की कसे आहात आणि उद्या म्हणजे आपण हे करूया म्हणून, उद्या मी तुम्हाला निवांत बोलते. बोलते ती अशा पद्धतीने मला मेडलच्या रूपाने बोलणार होती हे मला माहीत नव्हतं. खरंच खूप छान वाटलं. आणि पुन्हा यामध्ये मी निमित्त मात्र आहे, तिचा पती म्हणून मी येतोय. पण हे खरंच तुम्हा बाकी सगळ्यांचाच त्याच्यामध्ये सहभाग आहे. ज्ञात अज्ञात लोकांनी ज्यांनी तिला सपोर्ट केला, हे आज त्या सगळ्यांचं गोल्ड मेडल आहे. आणि आत्ताच आपल्याकडे लवकर माहिती येते की बोलते तेजू आली आहे. मी दाखवू शकतो कॅमेरावरती. तेजस्विनी व्हॉट्सअप लाईव्ह वरून ती बोलत आहे. येस, वी हॅव डन इट. येस, लवकर 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 या आता. अगदी 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 2च मिनिटं. खूप आनंदात आहेत तेजस्विनीचे कुटुंबीय आणि ती तेजस्विनी आता थेट बोलते कुटुंबियांशी व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून. तेजू, आवाज येतो तुला? आवाज येतोय का? काय प्रतिक्रिया आहे तुमची? तुम्ही पदक मिळवले, काय प्रतिक्रिया आहे? खूप खुश आहे. छान वाटतंय की एवढ्या अख्ख्या कोल्हापूरकरांनी मला इतका सपोर्ट केला होता, इतका विश्वास दाखवला होता. बरेच वर्षांचा गॅप होता, पण तरीही विश्वास तसाच होता सगळ्यांचा. आणि घरच्यांनी पण खूप सपोर्ट केला आणि त्यामुळे मी आता सगळं चीज करू शकले त्या सगळ्या गोष्टीचं. आणि छान वाटतंय की कोल्हापूर परत एकदा आपण मेडल घेऊन परत जाणार आहे, याची खुशी आहे. धन्यवाद आणि विशेष अभिनंदन साम टीव्ही कडून. आपलं तेजस्विनी सावंत थेट ऑस्ट्रेलियातून आपल्याशी व्हिडिओ कॉलमधून वरून बोललेले आहेत. आणि त्यांची पहिली प्रतिक्रिया साम टीव्हीकडे आहे. त्यांच्या आई आपल्यासोबत आहेत. आता त्या तेजस्विनी थेट तिकडून बोलत असल्यामुळं आणि मेडल मिळाल्यानंतर त्यांची ही पहिली बातचीत आहे आणि त्यामुळं त्या खूप आनंदात आहेत. तेजस्विनीशी पहिल्यांदा बातचीत पदक मिळाल्यानंतर त्यांच्या आईनी आणि पतीने केलेले आहे. काय वाटतंय? तुमचे डोळे अश्रूने भरलेत. खूप छान वाटतंय आणि खूप आनंद झाला आहे मला की बऱ्याच वर्षानं तेजूनं पुन्हा एकदा आपला तिरंगा फडकवलेला आहे. आणि ह्याच गोष्टीचा मला खूप अभिमान आहे की ती आपल्या देशासाठी खूप काही करायचा प्रयत्न करते आहे, खूप मेहनत घेते आहे. तिच्याबरोबर तिच्या कोच कुहेली गांगुली खूप मेहनत घेत आहेत. आणि ह्या सगळ्या गोष्टीचा खूप आनंद होत आहे आज मला. धन्यवाद. आपण पदक आपण शहीदांना देणार आहात, अर्पण करणार आहात, काय करणार आहात? कारण 2006 पासून ती इंटरनॅशनल मेडल्स घेते. कॉमनवेल्थ घेतल्या, एशियन घेतल्या, सॅप गेम्स घेतल्या. 2010ला ती वर्ल्ड चॅम्पियन झाली विथ इक्विव्हॅलंट वर्ल्ड रेकॉर्ड. आणि त्याच्यामुळे या सर्व प्रसंगी तिने खूप मोठ्या प्रमाणामध्ये जंगी स्वागत अनुभवलेलं आहे. 15 तारखेला जेव्हा ती पुण्यामध्ये येणार आहे सकाळी 10:30 वाजता पुणे एअरपोर्टला, तेव्हा मी ते स्वागत करूच. पण आमचं बोलणं झालं की 1-2 गोष्टी म्हणजे हे होत असताना इकडे तिरंगा आपण ज्यांच्यामुळे फडकवतोय ते जे जवान तिथे मेहनत करतात अहोरात्र, त्यांच्यामुळे आपण करतोय. आणि हे ती मेहनत करत असताना, ती कामगिरी करत असताना काल आपले किरण थोरात नावाचे जवान हुतात्मा झाले. तर त्यांना हे तेजू म्हटले की त्यांच्या आईला हे मेडल नक्की समर्पित. आणि दुसरी गोष्ट की एअरपोर्टहून 15 तारखेला आम्ही AFMC जे पुण्यामध्ये संस्था आहे आर्मीची, त्याच्यामध्ये युद्धामध्ये लढताना ज्या जवानांना अपंगत्व आलं अशांना तेजू ते दोन्ही मेडल घेऊन भेटायला जाईल आणि त्यांना ते पहिले भेटून ते मेडल दाखवेल आणि अर्पण करेल. हे पदक घेऊन भारताची ही सुवर्णकन्या शहीदांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करणार आहे. ती कधी येते याची उत्सुकता प्रत्येक कोल्हापूरकराला आहे. संभाजी थोरात, साम टीव्ही, कोल्हापूर.